कोस्टल रोड प्रकरणावरून लक्ष घालणार असून महापालिकेला याबाबत विचारणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। तसेच कोस्टल रोडबाबत पालिकेला चौकशीचे आदेश देणार असल्याचं शिंदे म्हणाले। विंधे आणि त्यांचे लाडके कंत्राटदार रस्त्यावरचा मलिदा खाण्यामध्ये पटाईत असून कोस्टल रोडवरील पॅचवर्क हे त्यांचंच ढळढळीत उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला असून आदित्य ठाकरेंनी तसं ट्विट करत कोस्टल रोडवरील तड्यांबाबत भाष्य केलेलं आहे। कोस्टल रोड संदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंना विचारलं असता याबाबत मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। याबाबत टेक्निकल बाबी तपासल्या जातील, सोबतच समुद्राच्या काठावर हा रोड असल्यानं त्याबद्दल सर्व बाबी तपासल्या जातील असं उत्तर बावनकुळेंनी दिलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेने रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम हटवायला सुरुवात केलेली आहे। पाचपाखाडी परिसरातील पालिका मुख्यालयासमोरील 2 आईस्क्रीमच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली। पालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी कारवाई केलेली आहे। कुर्ल्यामध्ये निर्माणातून दुमजली घर कोसळलेलं आहे। या घटनेमध्ये 12 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली। अनिशा रामचंद्र तिचं नाव असून ही मुलगी तिच्या आजीसोबत क्लासला जाण्यास निघाली होती। यावेळेस डागडुजी सुरू असलेल्या दुमजली घर कोसळली, यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे। झिशान अख्तरचा एक कथित व्हिडिओ समोर आलेला आहे। झिशान अख्तर हा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे। यामध्ये झिशान अख्तर परदेशातून पळून गेल्याचा दावा करतोय, तर यासाठी पाकिस्तानामध्ये राहणारा माफिया डॉन फारुख खोखरचा राईट हँड शहजाद भट्टीने मदत केल्याचा दावा करण्यात आलेला आहे। न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेच्या माजी सीईओ अभिमन्यू सुरेंद्र भोनला अटक करण्यात आलेली आहे। 122 कोटींच्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून ही तिसरी अटक आहे। याआधी बँकेचे जनरल मॅनेजर हितेश मेहता आणि बांधकाम व्यावसायिक धर्मेश पोसना यांना अटक झालेली आहे। प्राप्तिकर विभागाने पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून टीडीएसचा तसंच आधार आणि पॅन लिंक न केल्याने त्यांचा दंड वसूल करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचं धाबं दणाणलेलं आहे। दंड वसूल करू नये, तसंच महापालिका प्रशासनाने पगार अडवू नये अशी मागणी पीएमसीच्या एम्प्लॉईज युनियनने केलेली आहे। शिरूरमध्ये सोमेश्वर मंदिराचा कलशरोहण उत्साहामध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्तांची उपस्थिती होती। कलशाचे मिरवणूक काढून नंदकिशोरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये कलशरोहण बसवण्यात आलं। कुंभमेळ्यासाठी पश्चिम रेल्वेच्या 125 विशेष गाड्यांमधून जवळपास 1,65,00,000 अधिक यात्रेकरूंनी प्रवास केलेला आहे। यात्रेकरूंना सुविधा मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेनं विशेष गाड्यांचं नियोजन केलेलं आहे। यात्रेकरूंची सुरक्षा तसेच सोयीस्कर प्रवासासाठी रेल्वे प्रशासन कार्यरत असल्याचं पश्चिम रेल्वेनं सांगितलेलं आहे।